आज आपण वांग्याचे कुरकुरीत काप कसे बनवायचे ते पाहूया. तर सगळ्यात आधी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर मी हळद, धना पावडर, जिरा पावडर, मसाला, मीठ, कसुरी मेथी, लसूण, थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर कुटून घेतली आहे. याच्यात थोडंसं दही घ्यायचं आहे आणि सगळं छानपैकी आधी मिक्स करून घ्यायचं आहे. हा मसाला पहिल्यांदा तयार करायचा आहे. थोडंसं लागलं तर थोडंसं दही घ्या अजून आणि असं पसरवून ठेवायचं आहे. आता वांगं मी धुवून घेतलं आहे आणि ते आपल्याला कापून घ्यायचं आहे साधारण पाव इंचाचं दाखवल्याप्रमाणे. खूप जास्त जाड कापायचं नाही आहे आणि खूप जास्त पातळ पण नाही कापायचं. आता या मसाल्यात आपल्याला सगळं व्यवस्थित लावून मुरत ठेवायचं आहे 15-20 मिनटं. चांगलं मुरलं ना तर वांग्याचे काप खूप टेस्टी बनतात. दह्याच्या ऐवजी पाणी किंवा थोडंसं तेल टाकायचं. आता एका प्लेटमध्ये मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि रवा समप्रमाणात. आता याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे. मीठ वगैरे टाकायचं नाही कारण आपण मसाल्यामध्ये आधीच मीठ टाकलेलं आहे, नाही तर मग एकदम खारट होतात. आता हे वांग्याचे काप आहेत ना, आपल्याला वरती आधी मसाला लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर उलटे आपल्याला या पिठामध्ये थोडेसे दाबून घ्यायचे, हलके दाबायचे, खूप जास्त दाबायचे नाही आहे. आणि वांगं आधी धुवून घ्यायचं आहे, नंतर पाण्यामध्ये टाकायचं नाही आहे, नाहीतर मग आपले काप आहेत ना ते कुरकुरीत होणार नाही पाणी असेल तर. आता तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यात थोडा कढीपत्ता टाकायचा आहे आणि हे वांग्याचे काप आपल्याला तव्यावर ठेवून द्यायचे आहेत आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचे आहेत आणि खूप जास्त तेल पण वापरण्याची गरज नाही लागणार. एवढ्या तेलातच तळून झालेले आहेत आणि गरम गरमच खूप छान लागतात ते खायला.